पेंडी कशी काढतायत आप्पा गवताची ते आपण बघू. ग्रेव्हीला उकळी पण आली चांगली. आणि आपण जे मॅग्नेट करून ठेवलं होतं चिकन, खाली लागून द्यायचं नाही चिकन, त्यासाठी आपण पहिल्यांदा लगेच पाणी गरम झाल्यावर. नमस्कार मित्रांनो, मी सकाळ. आणि मित्रांनो, आपण हे बघा बॅक साईडला म्हणजे दिसत असेल गवत काढायचं काम चालू आहे. मित्रांनो, हे गवत आपण पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस चारा वगैरे होत नाही तयार, तोपर्यंत त्यासाठी आपण राखून ठेवतो हे गवत आणि काढून वगैरे ठेवून साठा करून ठेवतो, जेणेकरून जनावरांना वगैरे खाण्यासाठी होतोय. कारण की पाऊस पडल्यानंतर लगेच तर खायला जनावरांना होत नाहीये. त्यामुळं हे गवत आहे वाळलेलं, हे काढायचं काम चालू आहे. आप्पा दिसत असतील त्या साईडला तिकडं, तर ते गवत काढतायत. तर आता मी पण काढणार आहे, म्हणजे मला येत नाहीये, फर्स्ट टाईमच आहे माझा काढण्याचा, मी कधी काढलं नाही गवत. तर मित्रांनो, आज मी गवत काढायला पण शिकणार आहे. आप्पा शिकवतील आपल्याला, बघूया ते कसं काढतात. आणि प्लस एवढं गवत बघा, पूर्ण पहिले माणसं घेतले होते आपण, त्यांनी ते काढले. तर आज आपण थोड्या वेळाने माणसं पण येतील का आम्हाला. हे बघा, पूर्ण गवत काढून ठेवलं इकडं पप्पांनी. आणि 5-5 पेवळ्यांचे असं पाचुंदा असतं, हा याला पाचुंदा बोलतात बघा. हे आता हे पेंड्या ठेवल्यात ना, ह्या 5 पेंड्या ठेवल्यात काढून. झालं का नाही काढून? पेंडी कशी काढतायत आप्पा गवताची ते आपण बघू. बांधतायत बघा कशी, एकावर एक ठेवून. ओके, झाली रेडी ना. ही झाली पेंडी. आणि ह्या 5 पेंड्या या ठिकाणी ठेवल्यात बघा. हा पाचुंदा आहे. आणि आप्पा जे कापतायत ना, त्याला काय बोलतात आपण, घाया ना, काय म्हणतात याला? गवतच बोलत आहेत, पण गाया मारायचा यागळा. हा, म्हणजे असं तुम्ही निळा मारता हातामध्ये थोडस कापून घ्यायचं, हा, नंतर मग गाया मारायच्या. आता मी बी कापतो. बरोबर कापतोय का? हा, चांगला कापतोय ना. आणि हे बघा मित्रांनो, एवढं सारं इकडलं गवत कापून झालेलं आहे. बॅक साईडला तिकडं आहे अजून बाकी, खालच्या साईडला. पण आता दुपारचे 1-2:30 वाजून गेले असतील आणि घरी पण जायचं, थोडंसं जेवण पण करू, नाश्ता करू. आणि दुपारी आता नंतर थोडा वेळ बसणार, आराम करणार आहे. तोपर्यंत मी चिकन पण घेऊन येतोय, सगळेजण घरी गेलेत. तर चला मित्रांनो, रात्री आपण चुलीवरच चिकन बनवणार आहे. खरं तर प्लॅनिंग होतं आपला इकडंच बनवायचं, पण हे गवत आहे, उगाच आग बीग लागली कुठंतरी काय प्रॉब्लेम नको, त्यासाठी आप्पा बोलतात की घरीच बनवा. आणि हवा पण जास्त सुटली मित्रांनो त्यासाठी. तर फायनली मित्रांनो, गवत कापून आलोय आपण घरी. आणि इकडे बघा, सोनूचं काम चालू आहे, चिकन बनवायचं आज आपल्याला. तर सोनूने कांदा वगैरे परतून घेते, नंतर तो मिक्सरमध्ये वगैरे बारीक करून त्याची ग्रेव्ही तयार करणार आहे. तर चला, तिचं काम चालू आहे, तोपर्यंत आपण चिकन वगैरे साफ करून घेऊया. आणि बघा, कांदा तर व्यवस्थित असं भाजून घेतलाय, तो बारीक पण करायचा आहे. आणि मित्रांनो, आज आपण चुलीवरच चिकन बनवायला घेणार आहे. आणि चुलीवरची टेस्ट म्हणजे खूप भारी लागते चिकनची. हे बघा, आपण फर्स्ट तर चिकन साफ करून घेणार आहे, चांगलं धुवून वगैरे घेणार आहे आणि मॅग्नेट करायला ठेवणार आहे हळद आणि मिठामध्ये. बघा, हळद आणि मीठ सोनू आता मिक्स करून घेणार आहे. सोनू बनवते मित्रांनो चिकन चुलीवरील.
हे बघा, मीठ आणि हळद चांगला एक जीव असं मिक्स करून घ्यायचे आणि एक 15 ते 10 मिनटं आपण ते असंच मुरायला ठेवणार आहे. मिक्स करून झाल्यावर तोपर्यंत बाकी मसाला वगैरे सोनं तयार करून घेईल. तर मित्रांनो, चिकन तर बनवायला आपण घेतलंय. बघा, टोप तर ठेवलाय तापायलासाठी आणि इकडं सोनूचं काम चालू आहे. कांदा कापून घेतलाय आणि लसूण कांदी ठेचून घेते मित्रांनो फोडणी द्यायलासाठी. आणि हे बघा, हा मसाला आहे, याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकले आणि लसूण पण थोडासा टाकलाय सोनूने आणि खोबरं आणि कांदा भाजून टाकला या मसाल्यामध्ये. घरगुती मसाला आहे हा तयार केलेला. आणि इकडे बाकी सगळे मसाले घेतलेत. हा जो आहे ना, हा ग्रेव्ही मसाला आहे, हा मिरची पावडर आहे आणि हा घरगुती बनवलेला मसाला आहे मित्रांनो. हा धना पावडर आणि हा चिकन मसाला आहे आणि हा कुठला आहे, कांदा मसाला आहे. तर मित्रांनो चला आता आपण बनवायला घेऊया. बघा, फर्स्ट तेल टाकून घ्यायचे आणि सोनू डायरेक्ट टाकते मित्रांनो चिकन. डायरेक्ट म्हणजे बघा आता ती कशी बनवते ते. फर्स्ट तर लसूण कांदी आणि कांदा आणि कढीपत्ता याची फोडणी देणार आहे. चिकन पण बराच वेळ आपण ठेवलं होतं मुरायलासाठी, एक 10 ते 15 मिनटं होऊन गेले असतील. कांदा तिथं टाकले फोडणी द्यायला. व्यवस्थित कांदा तिथं फोडणी देऊन झाला. आता लाल होऊन द्यायचं, कांदा परतून द्यायचं मस्तपैकी. काढतो आणि जाळ पण बघा कसला जबरदस्त झालाय. कांदा पण असं लाल मस्त होत चाललाय बघा. आणि सर्व प्रोसिजर मित्रांनो. आणि हे बघा, मसाला टाकून घ्यायचा आणि सर्व काम पटपट पटपट करून घ्यायचे. कारण की काय होतं, जाळ आहे त्यामुळं काही गॅस नाही आपल्याला कमी करायसाठी. मसाला जळेल त्यासाठी पटदिशाचं फ्राय करून घ्यायचे बघा. आणि हा घरगुती मसाला पण सोनू त्यामध्ये टाकून घेते आणि परतून घेते. घरगुती मसाला पण सोनूने आता टाकून घेतलाय. मसाल्याचा वास पण मस्त आला मित्रांनो. आणि बघा, अशी ग्रेव्ही पहिल्यांदा तयार करून घ्यायची, मस्त अशी शिजवून द्यायची. आता थोडीशी ग्रेव्ही ही ग्रेव्हीला उकळी पण आली चांगली. आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन, पूर्ण चिकन टाकून घ्यायचे. ओके, पूर्ण हलवून झाल्यावर व्यवस्थित हे झाकण वरून ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचे. हे जे पाणी ओतते सोनू, हेच पाणी नंतर मित्रांनो थोडं गरम झालं की नंतर आज चिकनमध्ये ओतायचे. आणि हे बघा, जाळ तर मित्रांनो खूपच जबरदस्त झालाय आणि पाणी पण गरम झाले, त्यामुळे पाणी ओतून घ्यायचं. खाली लागून द्यायचं नाही चिकन, त्यासाठी आपण पहिल्यांदा लगेच पाणी गरम झाल्यावर ओतून घेते बघा. आणि चिकन पण व्यवस्थित हलवून घ्यायचे बघा. खाली लागला असेल तर, लागलंय का, नाही ना, नाही ना, लागून द्यायचं नाही, नाहीतर त्याची टेस्ट नंतर थोडी कडवट कडवट लागते. आणि बघा, फायनली मित्रांनो चिकन तर रेडी झालेलं आहे आणि आहारावरच बघा उकळी आली चिकनला. आणि हे बघा, चिकन कसलं भारी झालंय आणि आपण वाढून घेऊया खायलासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच. गुड नाईट.